संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं सर्वांचं हार्दिक स्वागत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होईल याचीच उत्कंठा सगळ्या लाडक्या बहिणींना लागलेली आहे. डिसेंबर महिना संपत आलेला आहे, तर चला तर या संदर्भात डिटेल माहिती घेऊया. तर लक्षात घ्या, संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी फक्त एकाच प्रतीक्षेत आहेत, तो म्हणजेच लक्षात घ्या, ती प्रतीक्षा म्हणजेच येणारा हप्ता कोणत्या महिन्यात येणार आहे. आणि लक्षात घ्या, हप्ता येणारच आहे आणि तो किती येणार आहे असा प्रश्न देखील लाडक्या बहिणी विचारत आहेत. पण लक्षात घ्या, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या, पात्र लाडक्या ज्या बहिणी आहेत, दिवसेंदिवस सोशल मीडिया याच्यामध्ये यूट्यूबवरती किंवा गुगलवरती सर्च करत आहेत की लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो 1500 रुपयांचा कधी येणार आहे. आणि सोशल मीडियावरती सांगितलं जात आहे की 2 महिन्यांच्या हप्ते वितरणाची तयारी होत आहे आणि काही ठिकाणी देखील असं सांगितलं जात आहे की हप्ते जमा झालेले आहेत. पण लक्षात घ्या, हप्ते वितरणाची तारीख अजून लक्षात घ्या जाहीर झालेली नाही. लक्षात घ्या, काही ठिकाणी सांगितलं जात आहे की हप्ते वितरणाची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे, पण असं अजून काहीही घडलेलं नाही आहे. आणि असे अनेक मेसेज लाडक्या बहिणी पाहत आहेत. चुकीच्या माहिती जी आहे ती चुकीची माहिती लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचत आहे आणि अनेक मोठे न्यूज चॅनल देखील याच्यामध्ये आहे. तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये साम टी व्ही असेल तर याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की साम टी व्हीवरती एक न्यूज आली, याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना 3 हप्ते मिळणार आहेत अशी माहिती टी व्हीवरती प्रदर्शित झालेली आहे. आणि याच्यामध्ये लक्षात घ्या, असंख्य लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ पाहिलेला आहे आणि याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे, म्हणजेच लक्षात घ्या, डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत 1500 रुपये जे नोव्हेंबर महिन्याचे आहे ते जमा होतील आणि संक्रांतीपूर्वी म्हणजेच लक्षात घ्या 15 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींना 2 हप्ते आहेत. म्हणजेच लक्षात घ्या, डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत नोव्हेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता आणि जानेवारी 15 पूर्वी 2 हप्ते म्हणजेच 3000 रुपये डिसेंबर आणि जानेवारीचे जमा होणार आहेत अशी माहिती देण्यात आलेली आहे. आणि असा व्हिडिओ आपण सांगितलेलाच आहे की असंख्य लाडक्या बहिणींनी पाहिलेला आहे, परंतु लक्षात घ्या, जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही आहे तोपर्यंत याच्यामध्ये काहीही तथ्यता देता येणार नाही आहे. असे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत. आणि याच्यामध्ये अजून एक माहिती सांगितलेली आहे, KYCसाठी 1 महिना मुदतवाढ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती वाढवण्यात येणार आहे अशी तयारी देखील समोर येत आहे. तर अशी माहिती या चॅनलवरती देण्यात आली आहे. त्यामुळे जर अशी बातमी येणार असेल तर चांगलीच मोठी बातमी असेल. 3000 रुपये 3 महिन्यांचे जे हप्ते आहेत ते लाडक्या बहिणींना मिळतील, तर ती आनंदाचीच बातमी असणार आहे. पण लक्षात घ्या, ही घोषणा मंत्री आदिताई तटकरे यांचे ट्विटरचं जे पेज असेल किंवा त्यांची प्रेस कॉन्फरन्स असेल तर या ठिकाणी होणं गरजेचं आहे. पण त्यांच्या ट्विटरच्या पेजवर कोणतीच घोषणा झाली नाही आहे, कारण का संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना त्यांच्या ट्विटरच्या पेजवरती किंवा त्यांनी अधिकृत घोषणा करावी की आम्ही 2 हप्ते देतोय किंवा जे काही देतोय ते लवकरात लवकर घोषणा करावी. कारण का अनेक लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्या अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या विचार घेऊन आदिताई तटकरे यांनी बहिणींचा विचार करावा आणि लवकरात लवकर आता कमीत कमी 2 हप्ते तरी एकत्र द्यावे. 3 हप्त्यांची गोष्ट दूरच ठेवा, पण 2 हप्ते तरी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता पुढील काही दिवसांमध्ये डिसेंबरच्या आतमध्ये द्यावा हीच विनंती आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडकी जी बहीण आहे तर यांच्या हप्ते वितरणाची अजून घोषणा झाली नाही आहे. अपेक्षित धरूया की याच आठवड्यामध्ये घोषणा होणे गरजेचं आहे, कारण का आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा खूपच विलंब झालेला आहे. हप्ता वितरणाला फारच उशीर झालेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर मंत्री आदित्य तटकरे यांनी 2 हप्ते जे आहेत ते 3000 रुपयांसंदर्भातली घोषणा लवकरच करून लाडक्या बहिणींना खुशखबर द्यावी. कारण का महाराष्ट्रामध्ये आनंदाचंच वातावरण आहे, फक्त केवळ प्रतीक्षा आहे हप्ते वितरणाची घोषणा. तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे. तर योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.